नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. तर आपल्या SR फिल्म चॅनेलच्या ती जी सिरीज सुरू आहे ना 1960-70 पासून कसे बदल होत गेले, तर त्याच्यामध्ये आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत ज्यांनी ते आयुष्य जगलेले आहेत, ते म्हणजे माझे वडील श्री SR नलवडे. तर कसं आहे माहिती आहे का, मला या सिरीजमध्ये 1960-70 पासून कसे बदल झाले हे सांगण्यामध्ये त्यांचाच हात आहे. त्यांच्याकडूनच मी भरपूर गायडन्स घेत आहे, बाकी देखील मी अभ्यास करत आहे. आणि त्याच्यामध्ये खरोखर मला खूप मोठा अभिमान वाटतोय, कारण का मी आज माझ्या वडिलांचाच इंटरव्ह्यू घेत आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासातून आपल्याला भरपूर गोष्टी कळून येतील की कसे बदल होत गेले. तर नमस्कार. नमस्कार. बरं, माझे वडील श्री SR नलवडे. बरं बाबा, आता आपण बोलतोय 1960-70 सालापासून आणि तुम्हाला हे माहितीच आहे, बरोबर आहे? तर आता तुम्ही सांगा की कसं झालं, म्हणजे तुमचा जन्म केव्हाचा किंवा कसं? माझा जन्म 1945 सालचा. ओके, हां. आणि त्यानंतर 2 वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. 47 साली. आणि त्यावेळची परिस्थिती जर तुम्ही विचार केला तर मला समजायला लागल्यानंतरच समजते, पण त्याच्या अगोदरच काय आपल्याला कल्पना येणार नाही. ते सांगू शकत. बरोबर आहे. मग साधारणपणे 5-7 वर्ष म्हणजे शाळेला जाईतोपर्यंत साधारणतः 50-52 धरून 52 त्यावेळीपासूनची साधारणपणे आपल्याला कल्पना येते. हा, तर कसं होतं म्हणजे त्यावेळी मुली तर शाळेत जातच नव्हत्या. हा हा. आणि मुलं सुद्धा शाळेत जायला घाबरायचे. कारण काय? कारण काय की त्यांची अशी काही कल्पना होती की शाळा शिकायला गेलं ना, शिक्षक लोक मार त्याच्यात. म्हणजे पूर्वी आणि असं होतही, परंतु आम्हाला तशी काही भीती वगैरे काही वाटली नाही. ओके. आम्ही स्वइच्छेने शाळेत गेलो. स्वइच्छेने म्हणजे ते घरामध्ये होतं म्हणा की काय होतं, म्हणजे भीती का वाटली नाही? हे सगळी जी आहे परमेश्वराची कृपा आहे. ओके. शाळेची भीती म्हणून कधीच वाटली नाही पहिल्यापासून, सुरुवातीपासून. आणि त्यावेळची परिस्थिती म्हणजे तुम्ही जर विचार कराल तर आमच्या घरामध्ये आम्ही भाऊ, 4 भाऊ आणि 2 बहिणी. मग त्यावेळी असं होतं का प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं जास्त होती आणि उत्पन्न कमी होतं. आर्थिक स्थिती लोकांची, सगळ्यात बहुतेक लोकांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. म्हणजे हालाकीची होती. एक आणि म्हणजे मुलं जास्त असण्याचं कारण काय? म्हणजे कारण काय की लोकांना ही फॅमिली प्लॅनिंगचं प्लॅन नव्हता. आणि आपण असं म्हणूया का त्यावेळी मुख्य व्यवसाय शेती होती. मुख्य व्यवसाय शेती, आणि शेतीमध्ये काम करायला माणसं पाहिजेत म्हणून हे नोकरीचं तोपर्यंत, त्या सालापर्यंत नोकरीबद्दलचं लोकांचं इच्छा किंवा काय असं हे नव्हतं. गेले तर मुंबईला लोक जायचे. गिरणी कामगाराच्या अगोदर ते हॉटेलमध्ये राहायचे. हॉटेलमध्ये जायचे लहानपणी, म्हणजे साधारणपणे 14-15 वर्षाचे असताना 2-3 वर्ष हॉटेलमध्ये काढायची. आणि त्यानंतर त्यांचा कोणतरी जवळचा माणूस जो असेल तो त्यांना आपल्या गिरणीमध्ये ठेवून घ्यायचा. अगदी टेम्पररी, मग त्यानंतर परमनंट, अशा प्रकारचं त्यांचं ते चालायचं. आणि त्यावेळी मुंबईचा माणूस पगारदार असा होता. इतर नोकरीला लोक कमी. त्यातून जर काही शिक्षक झाले, 7वी पास होऊन शिक्षक झाले, ज्यांची परिस्थिती बरी होती, त्यावेळी शिक्षण सुद्धा त्यावेळी गावामध्ये 4थी पर्यंत. ती परिस्थिती कशी होती? ती परिस्थिती म्हणजे अशी की 4थी पर्यंत शाळा गावामध्ये. ओके. एक शिक्षक, एका शिक्षकाने 4 वर्ग शिकवायचे. विद्यार्थी किती असायचे? 10 विद्यार्थी 4थीला. ओके. 12 विद्यार्थी 3रीला, 2रीला 14 आणि पहिलीला काहीतरी 15. आणि त्याने एकाच शिक्षकानं ह्या विद्यार्थ्यांचं शिकवायचं. पण त्यावेळी शाळा होती, शाळेची इमारत होती का कसं? शाळेची इमारत नव्हती, देवळामध्ये शाळा भरायची.
त्याला काही इलाज नाही म्हणजे. बर. आणि इव्हन गावामध्ये घड्याळ कोणाला नसायचं. शिक्षक सांगतील त्यावेळी उद्या तुम्ही 7 वाजता या, 7 वाजता उठायचं, आवरायचं आणि जायचं. कळणार कसं 7 वाजले कधी काय आपलं. म्हणजे ते सगळं घड्याळ अशी शिक्षकांनी, आम्ही जाऊन बसायचं, शिक्षक आले की शाळा सुरू. शिक्षक कुठले म्हणजे गावातलेच काय? आता आम्हाला तसं म्हणाल तुम्ही तर सुरुवातीला गावातले शिक्षक होते. ओके. 7वी पास झालेले शिक्षक, परंतु त्यांचं गणित आणि ह्या इतिहास या विषयावरती एकदम मास्टर म्हणजे त्यांना खूप ज्ञान होतं त्यात. आणि गणित विषयाबद्दलच मुलं घाबरायची. ओके. म्हणजे शिक्षकांना गणित चांगलं यायचं आणि यांना गणित जमायचं नाही, ते मग तिथं दोघांचं. आणि तिथून मग ती गळती चालू व्हायची. ओके. तर गावामध्ये 4थी पर्यंत परिस्थिती म्हणजे सगळ्यांची साधारणपणे एक ड्रेस वर्षाला घ्यायचा. वर्षाला एक ड्रेस? तोच ड्रेस वापरायचा. ज्याचे साधारणपणे घरामध्ये धान्य जास्त पिकतात किंवा ज्यांची थोडीशी आर्थिक स्थिती चांगली आहे, म्हणजे जे मुंबईला कोणते ज्याचे कोण मुंबईला आहेत, कोण कुठं आहेत, बिलमध्ये आहेत, आणि त्यांची तेवढी साधारणपणे परिस्थिती असायची की आपण म्हणजे 2 ड्रेस घ्यायचे. आणि बाकी सगळे दप्तर म्हणजे तुम्ही म्हणाल तर एक पिशवी, साधी कापडाची पिशवी आणि त्याच्यामध्ये पाटी, पेन्सिल आणि एक पुस्तक झालं. ते पुस्तक कशाचं? कधी ते मराठीचं पुस्तक मुख्य. ते कुठून आणायचं? काय ते साधारणपणे काहीतरी भात विकायचं त्यातनं ते घ्यायचं शाळेत. अशी परिस्थिती त्यावेळी होती. आणि 4थी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढं 7वी पर्यंत शाळा, 5वी ते 7वी 3 वर्ष. निळपण म्हणून जवळ 2.5-3 किलोमीटरवरती. तर मंडळी, माझ्या वडिलांचं गाव मिंचे खुर्द, गारगुटी म्हणून 5 किलोमीटरवर. तर तिथले त्या भागातलं आपण सगळे ऐकत आहोत. बरं, त्यावेळी म्हणजे आता ठीक आहे, शाळेत तुम्ही जायचं ही शाळेची परिस्थिती सांगितलं, पण त्यावेळी खरोखर रस्ते नव्हते किंवा कसं काय? आता आम्ही 5वीला वय किती असणार? 5वीला किती? 11 वर्ष. 11 वर्ष. तर त्या 5वीला असता वेळी मिंच्यापासून निळपण पर्यंत 3 किलोमीटर. किती अंतर? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. साधारणपणे रस्ता अजिबात नाही. मातीचा रस्ता, बांधाचा रस्ता. जाता वेळी पाय घसरायचे, पावसाळ्यात 1-2 वेळ पडायचं, ती कपडे खराब व्हायची, तसंच धुवायची आणि तसंच शाळेत जायचं. अशी काही वेळ परिस्थिती होती. उन्हाळ्यात काही वेळा पार पायात चप्पल कोणाच्या नसायचं. म्हणजे पायात चप्पल नसायचं. चप्पलची ऐपतच नव्हती. म्हणजे अनवाणी चालायचं. आणि माझ्या तर नव्हतं, इतरांच्या साधारणपणे परिस्थितीमुळं माझ्या पायात चप्पल नव्हतंच. इतरांच्या काही मुलांच्या असायचं, ज्यांची परिस्थिती बरी आहे त्यापैकी त्यांचं काहीतरी चप्पल वगैरे असायची. आणि उन्हाळा पावसाळा, त्या पावसाळ्यात तर रस्ता जो असायचा ना तो बांधावरणार असायचा. इथून शेतकरी कुंपण लावायचा, तिकडून शेतकरी कुंपण लावायचा, मधनं रस्ता चालत जायचं. पाऊस त्याच्यामध्ये काटे पायात मोडायचे, उन्हाळ्यात पाय भाजायचे, ते तर फोड येत. अशा प्रकारचं ते जीवन. परंतु हे करत असता वेळी किंवा हे भोगत असता वेळी कधी असं वाटलं नाही की आपण शाळा बंद करावी, या त्रासाला कंटाळून शाळा बंद करावी असं कधी वाटलं. पण तसे असतील ना काही जण, म्हणजे बाबा माझ्या मुलग्याला एवढं चालायला. हो, सांगतो तुला मी, सांगतो की 4थी मध्ये आम्ही आमच्या गावामध्ये 10 विद्यार्थी होतो. बर, 10 विद्यार्थी. मग 4थी झाले. काही हुशार विद्यार्थी त्यांच्या आई वडिलांनी काय करायचं पुढे शिकून, कटू आता पुढे दिवं लावणार आहेत, शेतातलं काम कोणी करायचं, म्हणजे शेतात काम करायला, आणि पेंडी कोणी आणायची, मशीनचं काय, अशा प्रकारे ते त्यांना ते तिथून बंद करायचे. बर. म्हणजे 5च विद्यार्थी आम्ही गेलो हायस्कूलला, 5वी ते 7वी. 5वी ते 7वी पर्यंत अभ्यास तिथे झाला व्यवस्थित.
आणि त्यातल्या त्यात जरासं आम्ही जरा बऱ्यापैकी असल्यामुळं हा. काही शिक्षणाला काही अडचण आली नाही, अडचण आली नाही. एक अभ्यासात काही अडचण आली नाही. दुसरी गोष्ट जाऊन येऊन चालतच. जाऊन येऊन चालतच कायम उन्हाळा पावसाळा 3 जावं किलोमीटर किती वेळ लागायचा तरी? तरी आम्हाला त्यावेळी साधारणपणे 15 मिनिटं 20 मिनिटं 1 तास लागायचा. तास बरोबर बोलत चालत बोलत गप्पा मारत. पावसाळ्यात काय करायचं? पावसाळ्यामध्ये छत्री काहींची छत्री होती, काहींची आमची छत्री नव्हती. कापडाची छत्री. कापडाची छत्री म्हणजे काळ्या छत्र्याच्या आहेत त्या मला मिळाली नाहीये परिस्थितीमुळं. मग तुम्ही काय वापरायचं? मग त्यानंतर ते पोत हे आपलं गोणीचं पोत, प्लास्टिकचं पोत. प्लास्टिक त्यावेळी नव्हतं, साधं पोत. साधं पोत्याची खोळ करायची आणि ती घ्यायची, दप्तर पाठीमागे ठेवायचं, डिझाईन नको म्हणून दप्तर जास्त लक्ष दप्तरावरती. आपण भिजलो तर चालतंय. आणि मग काही सवंगड्याची कोणाची दुसरी एखादी छत्री असायची तो घ्यायचा. पण अडचणीच्या वाटेत आली की तो पुढे जायचा की मी मागे राहायचा, मग तू पुढे चल म्हणायचं, मी मागे चल म्हणायचं, असे एकमेकाला सहकार्य करत जायचं. काही वेळ मोठ्या पावसामध्ये इरलं म्हणून आहे तुम्हाला ते. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगतो ह्या तुम्हाला नवीन मुलांना एकदम नवीन वाटणार. बरोबर आहे. नाही तोच आपला उद्देश. त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला त्यातल्या पटणार देखील नाही. समजलं काय? किंवा हे काय आहे, कशा प्रकारचं हे आहे. बरं, आता इरलं तुम्ही नाव काढलं. इरलं म्हणजे काय, मेसाची बेळ काढून त्याला असा आकार दिला असायचा आणि त्याच्यात तरी हे पळसाची पानं लावून वरून ते पॅक केलं असायचं आणि मग ते असं डोक्यावर घ्यायचं. मग ते पाऊस येत नव्हता आतमध्ये? मग आतमध्ये पाऊस नाही अजिबात, किती पाऊस पडू देत. शेतकरी लोक ते रोप रवता वेळी शेतात काम करता वेळी ते इरलं काय. आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्यावेळी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक इरलं असायचं. असं ठरलेलं. आता कसं छत्री असते किंवा काय ते तसं. तसं त्यावेळी असायचं. आणि ते अंगावर घेऊन काम करायला मिळायचं. अंगावर ते इरला अंगावर घेऊन काम करू शकत होता माणूस. एवढं आंगलन किंवा हे करणं त्या गोष्टी तो करत होता. बरं, आता तुम्ही म्हटलं की बोलता होता की एक ड्रेस वर्षाला तुमच्याकडे एकच ड्रेस. मग तुम्ही जाताना कसं काय विचारलंय? आता मी जाऊन आलो, घाण झाला तरी देखील तो धुवून दुसऱ्याशी तोच वापरायचा. उन्हाळ्यामध्ये तोच वापरायचा, हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये शाळेचा ड्रेस काढून ठेवायचा, आल्याबरोबर दुसरा ड्रेस अंगावर घालायचा, साधा ड्रेस. बरं, आता हे झालं. मग दुसरी गोष्ट विचारायची होती की त्यावेळी म्हणजे तुमचं मग खेळ काय, म्हणजे मित्र आता कसं आहे, आता कसं आहे, टीव्ही आहे, मोबाईल आहे, नाही आता टाइमपास. त्यावेळी वेळ कसा घालवायचा? किंवा खेळ हे जसे आत्ता मुलांचे खेळ आहेत त्यावेळी आमचे खेळ होते, परंतु प्रकार वेगळे होते. आम्ही सगळे जमायचे. खो खो, कबड्डी, नंतर गावामध्ये आजूबाजूला कुठेतरी जरा वडाच झाड आहेत, वडाच झाडावरती पारंब्या खेळायचं. नंतर मग ते जिबली, कोयली अशा प्रकारचे जे आहेत. मात्र मुलं एक 10-15 मुलं एके ठिकाणी सुट्टीच्या दिवशी जमायची. काय खेळ असतील ते खेळायचे, लपाछपी खेळायची किंवा काही खेळायचे. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतातली कामं तर आलीच. शेतातली कामं आम्हाला सुट्टीच्या दिवशी मॅक्झिमम शेतातली कामं करायला लागायची. कारण आता आम्ही साधारणपणे बऱ्यापैकी वयात हे काम करण्याजोगं झालं असल्यामुळं हलकी काम असली ते वडील, आई वडील चला रे आजच्या दिवस अशा प्रकारचं म्हणायचं. आम्ही त्यांच्याबरोबर जायचं किंवा सुट्टी दिवशी जनावर राखायला घेऊन जायचं. ते तर होतच ना, प्रत्येकाच्या घरामध्ये त्यावेळी जनावरं असायची. जनावराशिवाय त्यांचं काही चालायचं नाही. एखादा बैल आणि कधी म्हैस, समजा काय काहींच्या 2 बैल 2 म्हैशी अशा प्रकारचं असायचं. आणि मग ते सुट्टी दिवशी वडील म्हणायचे आज तू जनावर तुझ्यावर, आज तुझी, मग ते जनावरं घेऊन आम्ही जायचं. मग जाता वेळी काय पुस्तक बरोबर न्यायचं, जनावर सोडायचे, काही थोडा अभ्यास करायचा. म्हणजे अभ्यासवृत्ती ही त्यावेळी बरीचशी होती. वेळ मिळाला की अभ्यास करायचा असं म्हणजे नाही. खरं महत्वाचं आहे बाबा, घरात मदत करायची. मग घरात मदत करायची. कारण काय की आमची
आई वडील एकटेच काम करायचे. बरोबर आहे. मजूर घ्यायला तर त्याला धान्य घालायला पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे, पैसे द्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपला आपणच राबायचं, म्हणजे आपला माणूसच घ्यायचा. आणि काही शेतामध्ये आपल्याला वाटेकरी ठेवून घ्यायचा. त्यांची 2 माणसं, आमचे आई वडील हे 4 माणसं म्हणून काम करायची. वाटेकरी म्हणजे बाबा एवढं धान्य झालं याच्यातला तुला तेवढा हिस्सा, अशा प्रकारचं ते एक काही अवघड शेत असेल तर करायची. नाही तर राबायला त्याच्यात आपण 2 दिवस जायचं, त्यांना आमच्या 2 दिवस यायचं. म्हणजे हे काय ना काहीतरी हे अल्टरनेटिव्ह करायचं एकमेकांचे. काही काम अशा असतात की दोघांनी किनी करत बसण्यापेक्षा सोबत घेतली तर सोबत लोकांनी करायचं. हे झालं. आता दुसरी गोष्ट, त्यावेळी रस्ते नव्हते, कम्युनिकेशनचं काय साहित्य, काय पत्र आलं तर कसं होतं त्यावेळी कम्युनिकेशन? हे मोबाईल, आता एवढी लहान मुलं मोबाईल वापरतात, पण त्यावेळी मोबाईल नाही, फोन नाही, पत्र व्यवहार हा पत्रानंच काही निरोप कुणाचा असला तर. आणि गावामध्ये जो माणूस मुंबईला कुठं बाहेर आहे त्याचं तेवढं पत्र यायचं, बाकीचं कुणाचं पत्र यायचं काय प्रश्न. एक पॉइंट आहे, म्हणजे गावातून बाहेर जास्त माणसं नव्हती असल्यामुळे. आणि मग कुणाही तरी म्हणजे मग पोस्ट तरी होतं का गावी? गावात पोस्ट नव्हता, तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट. त्यावेळी मला वाटतं नंतर 70-72 मध्ये गावातलं भागातलं मोठं गाव म्हणून होतं म्हशवे, तिथं पोस्ट आला. त्यानंतर 8-10 वर्षानंतर मग गावात पोस्ट आला. गावात पोस्ट म्हणजे कोण, एकच पोस्ट म्हणून त्यानं म्हशव्यातून जाऊन हे आणायची, पत्र आणायची, आणि ती त्या भागात वाटायची, त्याला गाव वाटून दिलेले असायचे. आणि ते निरक्षरता भरपूर होती ना, म्हणजे शिकलेले कमी होते ना. निरक्षरता म्हणजे तसा विचार केला तर 90% निरक्षर होते. ओके. 10%च लोक शिकलेली. तीही कोण 3री पण शिकलेला, कोण 5वी पण शिकलेला, कोण 4थी पण शिकलेला. म्हणजे त्यावेळी शिक्षणाला जास्त महत्वाचं नव्हतं, काम करायला माणूस पाहिजे. आणि परिस्थिती तशी होती की बाबा तुम्ही घराचं हेच पाहिजे. एक झालं. दुसरी गोष्ट विचारतो, मग तुम्ही तिथं 7वी पर्यंत 5वी पर्यंत तिथं निळपणला. मग 7वीला जरा बऱ्यापैकी मार्क, केंद्र परीक्षा असायची 7वी. त्यावेळी 4थी केंद्र परीक्षा, 7वी केंद्र परीक्षा. 4थीला केंद्र परीक्षा त्या भागातली सगळी मुलं बसायची. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये चांगले मार्क पडलेले आम्ही 7वीला पुढे जायचं. आणि काही विद्यार्थी जे शाळा सोडायचे त्याचं कारण ते किंवा ते नापास व्हायचे. त्यावेळी पहिलीपासून कायम याच्या पण नापास करायची प्रथा होती. वर्गातले 1-2 विद्यार्थी नापास व्हायचे. ज्यांना काही शिक्षक जाणून बघून म्हणण्यापेक्षा बरोबर बघूनच नापास होणार. नाही, ती परीक्षा घ्यायची. परीक्षेमध्ये ज्या निकाल असायचा त्यावेळी हे विद्यार्थी पास झालेले आहेत, हे विद्यार्थी नापास झालेले आहेत. बरोबर आहे. असं करून मग ते नापास झाला की नाही की जाऊ तिकडे शाळा म्हणायचं. त्यामुळे गळती ही फार मोठ्या प्रमाणात होती. मग 7वीची पण केंद्र परीक्षा तुमची? 7वी केंद्र परीक्षा. त्यावेळी चांगले मार्क पडले. ओके. मग त्यावेळी चांगले मार्क पडल्यानंतर मग आता पुढं कुठं काय करायचं? मग आता 7वी पास झाल्यानंतर पुढं की मोठा प्रश्न पडला, पुढे शाळा करायची का नाही करायची. काही मतप्रवाह असं पडले की आमच्या भाऊबंधामध्ये काही लोक मुंबईला होती. आता ते तुम्ही 4 भाऊ, 2 बहिणी आणि 2 बहिणी, अजून त्यावेळी बहिणी नव्हत्या. त्यावेळी आम्ही 2-3च होतो. म्हणजे नंतर तर मुंबईला जाऊयाचं, मुंबईला घेऊन जाऊया. सुरुवात माझी झाली मुंबईला जायचं. परिस्थितीमुळं तिथून आता आम्हाला हायस्कूलला यायला पाहिजे गारगोटीला. ओके. 5 किलोमीटर आलं तुमचं. 5 किलोमीटर अंतर. गारगोटीला यायचं झालं तर पावसाळ्यामध्ये येऊन जाऊन शाळा करता येणार नाही. रस्ता काहीही नव्हता. आणि मध्ये नदीला नाव होती. आणि आमच्या गावाजवळ एक ओळ मोठी आहे. तिला काय पावसाळ्यात उतार असायचे, काही वेळ नसायचे. भरपूर पाणी यायचं. पाण्याला जोर भरपूर होता. आणि मग आता काय करायचं प्रश्न पडला. मग घरात आता आई वडिलांना, आता वडिलांना प्रश्न पडला असा की म्हणजे हा एक टर्निंग पॉइंट ठरला.
हा हा आमच्या आयुष्यामध्ये, वडिलांच्या आयुष्यामध्ये किंवा आमच्या सगळ्या भावांच्या मध्ये एक टर्निंग पॉइंट ठरला की वडिलांनी विचार केला. आणि अजूनही त्यावेळी काही नातेवाईक लोक म्हणायचे, तर तू ह्या एवढी पोरं घरात ठेवून घेतोस, काय शिकवणार आहेस तू? वडिलांना त्यावेळी लोक तो प्रश्न असणारच की. तो प्रश्न नंतर मग ते काय म्हणायचे, तू आमच्याकडे त्यांना पाठवून ते जनावर राखायला. हा हा आम्ही त्याला पाळतो, आम्ही सांभाळतो. म्हणजे अशी देखील प्रथा त्यावेळी होती. ज्यांच्याकडे मुलं जास्त आहेत की नाही, मग त्या मुलांनी आपल्या आजोळा काकांच्याकडे कोणाकडे तरी असं जाऊन राहायचं, जनावर राखायची. म्हणजे त्या काकांची वगैरे परिस्थिती चांगली असायची, त्यांची जरा परिस्थिती बरी असायची. मग तिकडे जायचं, तिथं राहा, शिक्षण नाही, शिक्षण बंद. मग वडिलांनी आमच्या पहिलं तो प्रश्न बाजूला काढून टाकला की मी असं करणार नाही. म्हणजे मुलांचं शिक्षण हे महत्वाचं. कारण काय की साधारणपणे आम्ही वर्गामध्ये माझ्या पाठीवरचा भाऊ, तिच्या पाठीवरचा भाऊ, प्रत्येक वर्गामध्ये साधारणपणे बऱ्यापैकी मार्कानं पास व्हायचं. अशी परिस्थिती होती. म्हणजे तुमच्या वडिलांनी, म्हणजे आमच्या आजोबांनीच म्हणा की कड काढला म्हणजे एवढा भयानक कड काढला, ते काय बोलण्याच्या पलीकडे आहे. मग त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की आपण कोल्हापूरला जायचं. कुणी? वडिलांनी हमाली करायची. कारण का शेतीमधले मिळलेल्या उत्पन्नावरती मुलांना काही शिक्षण होणार नाही, म्हणून ते कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला त्यावेळी मी ज्यावेळी हायस्कूलला इकडे गेलो 7वी 8वीला त्याच वेळी त्यांनी निर्णय घेतला की आता मी कोल्हापूरला जाणार. जून मध्येच गेले ते. मग तेवढे जादा पैसे कमवून आणायचे. मग काम काय, ह्यांना काय माहिती, हमाली करायचं काम त्यांनी केलं. ओके. म्हणजे मग हे तुमचं आजोबांचं सांगता, ही भरपूर जणांची हीच परिस्थिती असणार आहे. बऱ्याच लोकांची परिस्थिती. आम्ही त्यावेळी मुंबईला तर कोणतं असायचं नाही, तर कोल्हापूरला ह्याला असायची, हमाली करायची. काही लोक बैलगाडी धंदा करायचा, म्हणजे बैलगाडीनं माल पोचवणे कोल्हापूरला, निपाणीला, त्यातून पोट भरायचे. म्हणजे साईड जी लोकांची होती पैसे मिळवायची ती ही अशी होती. म्हणजे शेती तर आहेच, शेती करून हे करायचं. म्हणजे शेतीची कामाची गडबड असली की गावी यायचं, काम करायचं, परत शेती काम असली तिकडे जाऊन करायचं, आणि ज्यादा पैसे तेवढे मिळतील. त्यानंतर तुम्ही 8वी पासून 11वी पर्यंत 11वीचं म्हणजे त्यावेळी पॅटर्न 4थी 7वी आणि 11वी. हे पण मग चालतच मग इकडे राहायला. त्यावेळी परिस्थिती अशी व्हायची की जून मध्ये शाळा ज्यावेळी चालू होईल त्यावेळी गारगुडीत राहायला यायचं. पाऊस असल्यामुळे त्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये खोली शोधून ठेवायची, कोण ग्रुप करायचा, वर्गातले किंवा पुढच्या वर्गातले, म्हणजे कोण बाबा माझ्यासोबत कोण कोण येणार आहेत, आणि साधारणपणे परिस्थिती इक्वल असणारी एकत्र यायची. आणि त्यावेळी गारगुडीत खोली शोधून ठेवायची, मे मध्ये ठेवायची. यायचं ते बोर्डिंगला अर्ज करायचे. बोर्डिंगला कधी आता आम्ही बाय कास्ट मध्ये नसल्यामुळं त्यावेळी ऍडमिशन मिळालं नाही, आणि त्यावेळी किती मार्क पडले तरी बोर्डिंगमध्ये तशा प्रकारचे घेत नव्हते. कास्ट असेल तरच घ्यायचे, आणि त्याच्याकरताच होते ते, त्याला काय इलाज नाही. बरोबर आहे. आम्ही प्रयत्न करायचे आपलं बघायचं, ट्राय करायचं. मग खोली बघायची. आणि खोली म्हणजे काय असायचं त्यावेळी, काय गारगुडीत सुद्धा त्यावेळी एवढी सुधारणा काही नव्हती. अशा वेगळ्या खोल्या काय बांधून ठेवलेल्या लोकांनी भाड्याकरता नसायच्या. घरामध्येच जोता सोफा असायचा, जो कूड घालायचा आणि तिथे खोली तयार करायची. म्हणजे एक पार्टिशन करायचं, आणि त्याला काय म्हणतात, पार्टिशनला कूड म्हणजे कूड घालायचं आणि हे करायचं. कूड म्हणजे बेळाचं हे जे हे आहे ना, बांबूची बेळ काढून त्याला त्याने असं विणलेलं असायचं, आणि त्याला हे करायचं, सारवायचं, कूड म्हणायचं. म्हणजे पार्टिशन तयार व्हायचं. मग त्याच्यामध्ये तुम्ही थांबायचं. मग आम्ही तिथं राहायचं. मग आम्ही तिथे चौघ समजा त्या खोलीमध्ये आहोत. तर चौघाने मिळून मे महिन्यामध्ये हे आणायचे. काय आणायचे? लाकडं गावाकडून शाळा चालू होण्यापूर्वी किंवा अगोदर आणून त्या खोली बघून त्या खोलीमध्ये साठवून ठेवायची. म्हणजे आम्ही चौघांच्या वडिलांनी एक बैलगाडी ठरवायची, त्यातून ती लाकडं शेणी आणून तिथे रचायच्या, जेवण करायला हातानं जेवण करून खायचं.
होय त्यावेळी काय हॉटेल बिटेल काय ती कन्सेप्ट हॉटेल असले तरी परवडायला पाहिजे ना. परवडायला पाहिजे. त्यावेळी खानावळ किती होती 20 रुपये, पण तेवढे नसायचे ना. तेवढे नसायचे. त्यावेळेचं व्हॅल्युएशन वेगळं झालं. आणि ती खोलीची भाडं किती असायचं, 2 रुपये किंवा 4 रुपये. मग ते तेवढं झालं. तेवढे आम्ही जोडणी वडीला तिकडून पाठवायचे. मग घरात नाही येताना सगळे धान्य बिन्य काय लागल. मग प्रत्येक आठवड्याला आम्ही गावाकडे जायचं. तांदूळ, झुणक्याचं पीठ आणि भाकरीचं पीठ काही नाहीच आहे, आणि चटणी मीठ, चटणी घेऊन यायची. प्रत्येकानं आपल्या आठवड्याला पुरेल एवढी तरी आणायची आणि ती आपल्या जवळच ठेवायची. ओके. आणि मग ज्यावेळी समजा काही मुलं शाळेला आली नाही तर त्याचं वाटणीचं तांदूळ काय घालायचे नाही. परिस्थिती अशी होती परिस्थिती होती. म्हणजे हे बघावं लागायचं. साधारण परिस्थिती गावामध्ये बघावं लागायचं हे. आणि मुद्दाम होता नाही. मग त्यावेळी येण्या जाणारे पण असतील ना. मग सांगतो तुला आम्ही का भाकरी करायच्या कधी नादाला लागलो नाही. एवढ्या लहान वयात भाकरी करणं किंवा गोष्टी जमणार नाही आहेत. मग आम्ही शनिवारी शाळा झाली की गावाकडे जायचं. किती पाऊस असू देत जायचं. गावाची ओढ लागायचीच. गावाकडे जायचं आणि सोमवारी सकाळी यायचं. पाऊस जर मोठा असेल, जर वेळ लागणार असेल तर रविवारी संध्याकाळी सगळी मिळून यायची. जाता वेळी मिळून जायची आणि येता वेळी मिळून यायची. बघून ठरवून यायचं. जी हायस्कूलला इथं मुलं आहेत ती सगळी मुलं 8वी पासून 11वी पर्यंतची जाता वेळी एकमेकाला बरोबर घेऊन जायची. येता वेळी एकमेका गावात अगदी चर्चा करायची, किती वाजता निघूया, कसं करूया, काय करूया, अरे यावर्षी लय पाऊस आहेत का, आता कसं करूया. तर नाही, आपण काहीतरी साधारणपणे 4 वाजता निघूया म्हणजे आपण पोहोचतोय गारगोटीत. मग आता मध्ये ओळ आहे नदी ती पार कशी करायची. ओळ आणि हे काही गावातल्या लोकांना किंवा आमच्या वडिलांना यांना किंवा काही लोकांना त्याचा अंदाज असायचा. ज्यावेळी पाऊस पडत चालू असेल तर हे पाणी इथपर्यंत आले, हे आपल्याला पार करता येईल का, ते आम्हाला खांद्यावर घ्यायचे आणि ते पार करायचे. त्यांच्या एवढं पाणी असायचं. मग ते पार करून तिथं सोडून परत यायचे. आणि ते कधी जाणार तुमचं. आम्ही तिथून मग काय करायचं की इकडून गारकुटीजवळ नाव होती, त्या नावेने यायचं, किंवा मशव्याजवळ नाव होती, त्या नावाने यायचं. नावानं मशव्याच्या तिथं जायचं. मग तिथं थांबायचं म्हटलं तर नावाला जायला सुद्धा वाट कसली होती काय सांगायचं. की पाण्याचं ओघ आणि पाय घसरतेले, नाव खालीच असणार, ती काय वर येऊ शकत नाही. आणि उन्हाळा पाऊस, मोठा पाऊस असेल, महापुरात जर असेल तर नाव जी थांबायची काठावरती, जिथं पाणी खोल आहे तिथं थांबणार. मग तिथून पुढं एवढ्या पाण्यातनं चालत 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 तिथं यायचं. कोणतरी मोरके असायचे, ते नाववाल्यांना माहिती असायचं त्या वाटेने या किंवा. मग तिथून दप्तर असं घ्यायचं आणि मग यायचं. काही वेळ गावाला जायला सुद्धा उतार नसायचे. मग आमच्यामध्ये सिनियर 11वीची 10वीची 11वीची मुलं जी आहेत, जरासे दणकट आहेत किंवा अशा आहेत, ते असे खराळीला उभा राहायचे आणि आम्हाला म्हणायचे मारावं. आमचं दप्तर सगळे नेऊन, कपडे नेऊन ते तिकडे ठेवायचे. त्यांची हाईट असायची. हाईट असायची. बरोबर थांबायचे, म्हणजे तुम्ही वाहून जा. आमच्यामध्ये एक आरवी सर म्हणून होते, ते त्याप्रमाणे हाईट आम्हाला सांगायचे तुम्ही मारावडी. आणि त्या वयात आम्ही त्यावेळी पाण्यातनं उडी मारून पलीकडे जायचं. म्हणजे म्हणते ना पोहत, म्हणजे पाऊस जोरात असल्यामुळे ते पुरातच पाणी म्हणा. आम्ही खालचं ते आम्हाला धरलं कोणीतरी की नाही तर आम्ही तिथं बुडणार ना आणि लोंबत जाणार. त्याच्यापेक्षा हे मार्ग चांगला, वाहत आला तर धरून ठेवतो मी, म्हणजे व्हायचा आलाच नाही. एवढी खडतर परिस्थिती होती आणि सगळ्यांचीच होती. पुढे शिक्षण करायचं म्हटलं तर आधी हे समोर चित्र दिसतं बाबा. हो. मग काय म्हणायचे ना, एवढा त्रास घेऊन कुणी सांगितले शिकायला. बरोबर आहे. शाळा गळती असल्यासाठी हा एक प्रकार होता. बरोबर. आणि पुढे नंतर मग आणि येता वेळी भाकरी आणलेल्या असायच्या गावात ना, आई करून द्यायची. त्या भाकरी करून आणायच्या. आणि सोमवारी, मग रविवारी आलो तर सोमवारी सकाळी भात आमटी
पिठलं भात करायचा, सगळ्यांनी मिळून करायचा. एकानं पाणी आणायचं नदीवरून. त्यावेळी नळ तर नव्हतेच, पाणी नळ नव्हते. पाणी आणायचं कुठून? नदीवरून पाणी. एक आता ते ज्यावेळी राहायचं त्यावेळी एक हांडा ठेवायचा ह्याचा आणि मातीचा आणि एक कळशी मातीची. त्यापैकी एकाची पाळी पाणी आणायचं. म्हणजे एकानं पाणी आणायचं, एकानं पाणी आणायचं. बरोबर आहे. पाणी हे गढूळ कसलं ते पण ते पचायचं. त्यावेळी काय पर्याय नाही, कुठलं चालायचं नाही. एकानं भांडी घासायचं काम करायचं आणि एकाने दोघांनी स्वयंपाक करायचं. चौघं तर मग काम वाटून घ्यायचं. मग उद्या त्याची पाळी स्वयंपाकाची हिची. म्हणजे त्याच्यामुळं आम्हाला अजूनही स्वयंपाकाची सवय लागली, स्वयंपाक करण्याची सवय लागली. परिस्थिती शिकवलं. आणि त्यावेळी मग ती भाकरी जी आम्ही आणली असायची ती थोडी भाकरी सकाळी खायची, परत संध्याकाळी एक थोडी अर्धी भाकरी, मंगळवारी अर्धी, संध्याकाळी अर्धी भाकरी, सकाळी अर्धी भाकरी. ह्या 2 भाकरी त्यावेळी संपवायच्या. बुधवारी आईचं काम काय असायचं म्हणजे याच्यामध्ये वडिलांनी जसं त्रास घेतला तसा आईला देखील त्रास फार होता. ओके. बुधवारी बाजारला कोण जाणार आहे का? सर्रास कोण बाजारला जायचं नाही. बाजारला कोण जाणार आहे का? बाजारला कोण जाणार आहे का? त्या भाकरी बांधायच्या त्याच्यावर द्यायच्या. बाबा ह्याच्यावर नेऊन दे. आणि त्यावेळी माणसं आणायची प्रामाणिकपणे. नाही, तो एक पॉइंट मी येणार आहे की सगळी माणसं एकत्र राहत होती म्हणतात, म्हणजे सगळ्यांचा त्यात हातभार होता. म्हणजे शिक्षणावर तुम्ही बाहेर गेला तर त्याचा हातभार, गावात जरी हो सहकार्य करायचं. कारण सगळ्यांची परिस्थितीच ती. मग आमचे चुलते एक संधी होते, त्यांचं येण्यासारखं. संधी म्हणजे तलाठच्या शिपाई. बरोबर. तलाठ्याचा शिपाई. ते 2 जण होते, एक देसाईचा आणि एक आमच्यातला. त्यांना तलाठ्याकडे वरचेवर यायचं लागायचं आठवड्यात 2 वेळा. मग ते घरात सांगायचे मी जाणार आहे गारकुटला, भाकरी बांधून दे. मग ते गाव म्हणजे तुमच्याच घरी असं नाही म्हणा, ज्यांची मुलं इकडं आहेत प्रत्येक घरात कळायचं बाबा हे म्हणून जाणार आहे बघ, मग सगळ्यांच्या ते भाकरी घेऊन यायचे. त्या भाकरी आम्ही पुढं बुधवारी आली की बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस पुरवायचे. मग शनिवारी परत गावी आहेच, गावाकडे आहे. नाही मग याच्यामध्ये तुम्ही अभ्यास कसा होता? म्हणजे आता मला काय विचारायचं आहे, आता गावी तुम्ही म्हटला की मुलं कमी 10-15 5वी ते 7वीला निळपणला ज्यावेळी गेला त्यावेळी मुलं किती असायची? मग तिथं साधारणपणे 25-30 असायची भागातली. 10 गावची मुलं असायची. 25. आणि इकडं गारगोटीला हायस्कूलला त्यावेळी काय आमच्यावेळी 4 तुकड्या होत्या. 4 तुकड्या? मग आम्ही साधारणपणे 30-35 एक तुकडी, 40 एक तुकडी असायची. आणि आम्ही जरा बऱ्यापैकी मार्क असल्यामुळे त्यावेळी टेक्निकलची एक बॅच. त्यावेळी टेक्निकल होतं. टेक्निकल विषय सुरुवात झाला गारगोटीला. त्यानंतर मग चांगले मार्कवाले आहेत ते टेक्निकलला. मग आम्ही कंपल्सरी बसलो टेक्निकल. इच्छा असू दे नसू दे. आजूबाजूची पोरं, बाकीची पोरं जी आहेत ते आम्हाला म्हणायची सुतार काम करतात, कसले काय सुतार म्हणून होणार आहेत, लोहार होणार आहेत. त्यांना त्यावेळी माहितच नव्हतं ना टेक्निकलचा पुढचा फायदा. दुसरी तुकडी 1 आणि 2 तुकड्या ए आणि बी ही हिची असायची, शेती आहे. त्यावेळी शेवटी कंपल्सरी काही विषय होता. कारण का मुख्य व्यवसाय टेक्निकल, नंतर मग शेती आणि संस्कृतची 1 तुकडी असायची. आता आम्ही पुढे गेल्यानंतर नंतर तुकड्या वाढत गेल्या गारगोटीला. मोठ्या मोठ्या तुकड्या झाल्या. काही वर्षानंतर शेतीचं बंद झालं. आणि शेतीचा त्यावेळी फायदा असा होता शेती विषयाचा, शेती विषय घेऊन जर 11वी पास झालं तर साताऱ्याला एक सरकारी पुढे ट्रेनिंग होतं. 6 महिन्याचं ट्रेनिंग. तर त्याचं अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तिथून कॉल येईल, त्यावेळी ट्रेनिंगला तर जायचं आणि लगेच त्याला नोकरी लागायची. कशाची? शेती मदतनीस म्हणून अशी होती. बंडिंग किंवा शेती मदतनीस जिल्हा परिषदेला
अशा प्रकारच्या नोकऱ्या त्याला लागायच्या. बर, त्याच्यावर आपण नंतर येऊया. बरोबर. आता या 11वी पर्यंत असा सगळा प्रवास तुमचा व्हायचा. 11वी पर्यंत असा. आणि आम्ही साधारणपणे बऱ्यापैकी असल्यामुळं हा, आम्हाला टेक्निकलला कंपल्शन केलं. कंपल्शन केलं हेडमास्टरने सांगितलं की तुम्हाला टेक्निकलला जावं लागेल, तुझे मार्क चांगले आहेत, आहे. चला. बर मंडळी, हा झाला 11वी पर्यंतचा प्रवास. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की कसा प्रवास होता किंवा कशी परिस्थिती होती एकंदर. बर, याच्यानंतरच्या भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये यानंतरची माहिती पाहू. तोपर्यंत नमस्कार.